नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। नागपूर हे शहर महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेलं शहर आहे। या नागपूरमध्ये मोठमोठे बिझनेसवाले लोक राहतात आणि व्यापारी पण मोठमोठे राहतात। मिक्की बक्षी नावाचा व्यक्ती होता। तो आधी खतरनाक अपराधी होता, परंतु तो आता प्रसिद्ध बिझनेसमॅन होता। आणि ऋषी घोषला पण हा नावाजलेला बिझनेसमॅन होता। तो कोलर्सचा मालक होता। मिक्की बक्षीचं नाव सर्वात खतरनाक अपराधी म्हणून नागपूरला ओळखलं जात होतं। प्रत्येक गुन्ह्यात त्याचा हात असायचा, परंतु जेलात कित्येक वर्ष राहिल्यानंतर त्याने निश्चय केला की आता गुन्हेगारी करणे सोडून द्यायचे। तो कोलरच्या कन्स्ट्रक्शनच्या बिझनेसमध्ये काही वर्षातच करोडपती बनला होता। त्याने आता निश्चय केला आपल्या मुलाला आपल्यापेक्षाही मोठं बनवायचं, आणि तेही इमानदारीने। तो आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करत होता। त्याने आपल्या पत्नीला बिझनेसची मालकीण बनवले। घर, गाड्या, बँक बॅलन्स सगळं काही पत्नीच्या नावावर केलं होतं। तो त्याच्या पत्नीवर डोळे बंद करून विश्वास ठेवत होता, परंतु त्याला माहीत नव्हते हेच त्याची सर्वात मोठी गलती होती। ऋषी घोषला हा स्मार्ट, स्टायलिश, शातीर आणि प्रसिद्ध बिझनेसमॅन मालक होता। तो बिझनेसमध्ये एवढा शातीर होता की गोष्टीने लोकांना आकर्षित करीत होता। प्रत्येक डील आपल्याकडूनच करायचा। ऋषी प्रसिद्ध बिझनेसमॅन तर होताच, परंतु त्याचे कित्येक रहस्यमय कनेक्शन होते। राजनीतीच्या अंडरवर्ल्डमध्ये त्याचा परिवार लहान होता। पत्नी आणि एक मुलगा आणि एक मुलगी। त्याचा 18 वर्षाचा मुलगा विदेशात शिक्षण घेत होता। एवढ्यात तो सुट्टीत घरी आला होता। ऋषी करोडपती असल्यामुळे त्याचे जीवन ऐशोआरामात होते। त्याला माहीत नव्हते की एका रात्री असं काही घडू शकते। 2 ऑगस्ट 2019च्या रात्री 9 वाजता ऋषी घोषला यांना फोन आला। ऋषी घोषला याचा भाऊ पण घरी होता। ते सगळे परिवार हसी मजाक करत होते। ऋषीने पत्नीला म्हटले, मला खूप भूक लागली आहे। तेव्हा पत्नीने म्हटलं, बस 2 मिनिटात जेवण वाढते। आणि तेवढ्यात फोन आला। ऋषीने फोन उचलला। मधू होती। ती बिझनेसमॅन मिक्कीची पत्नी होती। ऋषी, माझी कार पंक्चर झालेली आहे, तू लगेच येऊ शकते का? ऋषीने पटकन कारची चाबी घेतली आणि निघाला। त्याला काय माहीत की त्याच्या मित्राची पत्नी आपली दुश्मन असेल। जवळपास 11 वाजले होते। ऋषी घोषला आपल्या कारजवळ उभा होता। तेवढ्यात अचानक एक ऑटो रिक्षा त्याच्या गाडीला ठोकर मारली, म्हणून ऑटो चालकने ऋषीला धमकावले। तेव्हा ऑटोमधून 3 व्यक्ती उतरले आणि भांडण करू लागले। चौकात गर्दी होती, त्यामुळे लोक भांडण पाहू लागले। ऋषीला आता समजले होते की झगड्यामागे साजिश आहे। त्याची नजर ऑटोमध्ये बसलेल्या व्यक्तीवर गेली। त्याला खूप दिवसापासून वाटत होती कोणीतरी आपल्यावर हमला करत आहे, म्हणून त्याने काही न बोलता समजदारी दाखवली आणि कारमध्ये बसून घराकडे निघाला। परंतु तो घाबरला होता। त्याला भीती वाटू लागली, माझा कोणीतरी पाठलाग करत तर नाही ना? रामजी टाऊनमधून घराकडे जात असताना ऋषी अचानक थांबला। त्याला वाटलं, हमले करणाऱ्या लोकांना माझ्या घराचा पत्ता लागला तर तिथे पण धोका होऊ शकतो, म्हणून त्याने कार रोडच्या काठाने थांबवली आणि आपली मैत्रीण मधूला फोन केला आणि म्हटले, मधू, काहीतरी गडबड आहे। कडवी चौकात माझ्यावर हमला झाला असता। असं बोलत असतानाच अंधारातून काही लोक अचानक आले आणि त्याच्यावर सपासप वार केले। तो ओरडला। त्याचा मोबाईल दूर जाऊन पडला। काही काळाच्या आतच त्या लोकांनी एकामागून एक सपासप वार केले। रक्तबंबाळ होऊन तो खाली पडला। वार करणारे व्यक्ती तुरंत पळून गेले। त्यातला एक मारेकरी त्याची कार घेऊन पळाला, कारण कोणी त्याला हॉस्पिटलला नेऊ नये म्हणून त्याच्या कारला LV हॉटेलजवळ नेऊन ठेवले। इकडे मधू ऋषीच्या ओरडण्याचा आवाज ऐकत होती, परंतु अचानक फोन कटला। ती सरळ गोंडवाना चौकात आली, जिथे ऋषीचं रक्तबंबाळ मृत शरीर पडलेलं होतं। हे पाहून ती ओरडली। काही वेळात तेथे पोलीस आले। मधूने पोलिसांना सांगितले की ऋषीचा खून माझा पती मिक्की बक्षी आणि माझा भाऊ सुनील भाटियाने केला आहे। ऋषीला लगेच दवाखान्यात नेण्यात आले, परंतु डॉक्टरने त्याला मृत घोषित केलं। पोलीस विचारपूस करत असताना मधू तेथून पळून गेली। उपायुक्त पोलीस निरीक्षक यांना मधूवर शक आला। त्यांनी तिला लगेच ताब्यात घेतलं। पोलिसांनी म्हटले, विक्की आणि सुनीलला लवकर पकडून घेऊ। DCP विनीता साहूनं सगळं माहिती दिली। विक्की आधी मोठा अपराधी होता हे त्यांना माहीत होतं। मिक्कीच्या घरी पोलीस टीम पाठवली। मधूला विचारपूस केली, नंतर तिला घरी पाठवून दिले। मिक्कीला पकडून पोलीस स्टेशनला आणले आणि ऋषीच्या हत्याबद्दल विचारपूस सुरू झाली। मिक्की लगातार हेच म्हणत होता की तो माझा चांगला मित्र होता, मी त्याला कशाला मारू? मात्र पोलिसांचा त्याच्यावर विश्वास नव्हता, कारण तो आधी खुकार अपराधी झाला होता। पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच ऋषी सगळं सांगू लागला। मीच ऋषीची हत्या केली आहे। मिक्की कुख्यात अपराधी होता। तो नागपूरमध्ये खतरनाक अपराधी म्हणून ओळखला जात होता। ऋषीच्या हत्येमुळे नागपूरवासियांची झोप उडाली होती। मिक्की बक्षी, नाव, पैसा आणि अपराधी राजनीती।
मिक्कीचं नाव वाढलं आणि पैसा पण येऊ लागला, कारण तो कारमध्ये फिरत तेव्हा 20 ते 25 सिक्युरिटी त्याच्या मागे असायचे. दबंग असतानाच तो समाजात चांगलं बनायचा प्रयत्न करत होता. शहरातील मोठमोठ्या नेत्यासोबत त्याचे संबंध होते. मिक्कीने भाजपाचा नेता आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहकारी बनवून एक ओळख बनवली. गडकरीच्या जन्मदिवशी प्रत्येक वर्षी तो भंडारा द्यायचा, त्यामुळे त्याची इज्जत जास्त वाढत गेली. 2002मध्ये कुख्यात अपराधी होता, तेव्हा त्याचं एसपीने त्याला अरेस्ट करून फिरवले होते. त्यामुळे त्याचा प्रभाव खराब झाला होता. त्यामुळे त्याचे लग्न जुळत नव्हते. वय वाढत होते, परंतु लग्न जुळत नव्हते. मिक्की आणि ऋषी एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. ते चांगले मित्र होते. ऋषीला अभिनयाचा शौक होता. त्याने काही पिक्चरमध्ये छोटे मोठे अभिनय केले होते. हिंदी फिल्म आशाद, त्यात याने विलनचं रोल केलं होतं. या पिक्चरमध्ये शक्ती कपूर पण होते. मिक्की ऋषी आणि सुनील कॉलेजपासून ओळखत होते. याच मित्रांनी त्याचं लग्न जुळवलं होतं. मधू नावाची मुलगी, ती MBA शिकली होती. मिक्कीपेक्षा मधू 10 वर्षांनी लहान होती. त्यांनी लग्नासाठी हो म्हटले. धूमधडाक्यात लग्न झालं. त्यात मोठमोठे नामांकित श्रीमंत लोक आले होते. लग्नानंतर तिने घर सांभाळत असताना ती त्याच्या कंपनीची संचालक बनली. हळूहळू ती पूर्ण कारभार सांभाळू लागली. मिक्की आता राजकारणाकडे गेला. 2012मध्ये नागपूरच्या कोराडी रोडवर हत्या करून फेकलं होतं. याचा मास्टर माइंड मिक्की होता. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सरकार होती. पोलिसांना त्याला पकडले. तो 3 वर्ष जेलात राहिला. जेलातून तो बाहेर आला तेव्हा त्याला आपली जिंदगी बदललेली दिसली. त्याला मोठा झटका लागला. त्याच्या पत्नीने सिक्युरिटी फोर्सची कंपनी स्वतःच्या नावावर केली होती. ती आता संघटनांची मालकीण बनली होती. मिक्कीचा भरोसावाला मित्र ऋषी पण आता बदललेला होता. आता तो मिक्कीच्या ऐवजी मधूजवळ आला होता. मिक्की लाचार आणि एकटा पडला होता. तो मानसिकरित्या पूर्ण खचलेला होता. मिक्कीने पत्नीला म्हटले, ऋषीसोबत एवढं जवळ जाणं बरोबर नाही. तेव्हा त्याच्या पत्नीने मधूने मजाकमध्ये घेतलं, परंतु दोघांमध्ये झगडे वाढले आणि ती म्हणाली, हो, माझं प्रेम आहे त्याच्याशी. तोच मला सगळं देत आहे, जे एक स्त्रीला पाहिजे. पत्नीचे हे शब्द ऐकून मिक्कीला खूप राग आला. मधू ऋषीच्या प्रेमात अखंड बुडाली होती आणि तिने पतीची संपूर्ण प्रॉपर्टी आपल्या नावे करून घेतली होती. दोघंही एकमेकांना सोडायला तयार नव्हते. मिक्की हताश आणि निराश झाला होता. म्हणून त्याने आपल्या मित्राचा ऋषीचा खून केला. खून कसा केला हे मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.